नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर उदयकुमार अशोक कोळी व्हाईट कोट मेंटॉसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश आहे की 30/7/2025 रोजी स्टेट एंट्रन्स सेल जी महासेट आहे त्यांच्यातर्फे एक नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे. या नोटीसमध्ये खुशखबर आहे. त्या खुशखबरच्या संदर्भात मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर 30/7/2025 ची जी नोटीस आहे, नोटीस नंबर 5 नंबरची, या नीट UG 2025 संदर्भातली, यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मॉडिफिकेशन इन इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन टू BMS, BHMS अँड BUMS. BMS, BHMS आणि BUMS यांच्यासाठी जी मॉडिफिकेशन आहे इलिजिबिलिटी क्रायटेरियाची, त्याच्या संदर्भात हा नोटीस काढण्यात आलेली आहे. तर या नोटीसची आपल्याला पहिला माहीत होतं की ही नोटीस येऊ शकते, पण मी ऑफिशियली या नोटीस येण्याची वाट बघत होतो. ही नोटीस काल आलेली आहे बुधवारी, त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी. तर यामध्ये त्या नोटीसमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे याचा पहिला लक्ष देऊन ऐका ही गोष्ट. की यामध्ये त्यांनी सांगितलं की मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग डिपार्टमेंटचं लेटर आहे हे, जे CET सेलला भेटलं आहे. त्याच्यानुसार त्यांनी काय सांगितलं आहे, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल has published the government approved information brochure for admission to the undergraduate health science course in the academic year 2025-26. 2025-2026 साठीच्या हेल्थ सायन्सच्या ॲडमिशनसाठी जी इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ते पब्लिश करण्यात आलं होतं. आणि त्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया टाकलेला, तो PCB संदर्भात होता, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी संदर्भातला, आणि त्याचं यांनी मॉडिफिकेशन केलेलं आहे त्या इलिजिबिलिटी क्रायटेरियाचं. तर पहिला काय होतं यामध्ये त्यांनी सांगितलेलं की पॉईंट जो होता त्या इन्फॉर्मेशन ब्राउचरचा, त्यामध्ये 4.6.1 यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर क्वालिफिकेशन एक्झामिनेशन फॉर व्हेरियस कोर्स फॉर MBBS, BDS, BMS, BHMS आणि BAMS यांच्यासाठी हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता. या क्रायटेरियामध्ये ओपन कॅटेगरीसाठी किंवा कास्टसाठी किंवा डिसेबल्डसाठी PCBचे जे मार्किंग आहे, पर्सेंटेज हे किती असावं हे सांगितलेलं. यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी PCBचे पर्सेंटेज हे 50%ला होतं. त्यानंतर कॅटेगरीसाठी हे 45%ला होतं. आणि जर डिसेबल्ड असेल आणि क्लास कॅटेगरीमध्ये असेल हे 40%ला होतं. ओके, म्हणजे तुम्हाला मिनिमम जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 50% क्रायटेरिया हा गरजेचा होता. पण कालच्या नोटीसमध्ये त्यांनी इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा मॉडिफाय केलेला आहे, पण तो फक्त BMS, BHMS, BUMS साठीच आहे. तो MBBS, BDS साठी नाही, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की हा जो मॉडिफिकेशन क्रायटेरिया आहे हा BMS, BHMS, BUMS साठी आहे. त्यांनी काय सांगितले, 4.6.1.1 एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर क्वालिफाईंग एक्झामिनेशन फॉर BMS, BUMS, BHMS अँड कोर्सेस ओनली, या 3 कोर्ससाठी आहे. यामध्ये जे नोटीस आहे, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन अँड नॅशनल होमिओपॅथिक कमिशन NCH स्टँड्स विड्रॉन, म्हणजे ह्यांच्यासाठी ज्यांनी आता सांगितलेलं त्या ह्या नोटिफिकेशननुसार आहे. त्यामध्ये ते काय म्हणतात, देअरफॉर इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन टू अंडरग्रॅज्युएट आयुर्वेदिक, होमिओपॅथी अँड युनानी कोर्स इज द कॅन्डिडेट शॉल हॅव पास्ड 10+2 ऑर इक्विव्हॅलंट विथ सब्जेक्ट ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी और बायोटेक्नॉलॉजी. काय सांगितलं यामध्ये, फक्त आणि फक्त BMS, BHMS आणि BUMS साठी हे आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला PCB ग्रुप जो आहे तो क्वालिफाय करायची गरज नाही आहे. यामध्ये फक्त तुम्ही 12वी फक्त पास झाले पाहिजे, आणि 12वी पास होताना तुमच्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी हे विषय तुम्ही घेऊन पास झाले पाहिजे. यामध्ये जो पहिला क्रायटेरिया होता 50%चा PCB ग्रुपचा किंवा कास्टसाठी 45%चा, हा क्रायटेरिया कॅन्सल झालेला आहे. यामध्ये तुम्ही जर फक्त मध्ये 12वी फक्त पास जरी झाला असाल आणि ग्रुप क्वालिफाय जरी नसाल तरी तुम्हाला BMS, BHMS, BUMS साठी ॲडमिशन मिळतं मित्रांनो.
आणि त्यासाठी तुम्ही क्वालिफाय झालेला आहात आता. आणि काही मुलांचा असा प्रॉब्लेम होता की नीटला 150, 250, 300, 350 मार्क पडलेत पण ग्रुप क्वालिफाय नाही आहे. अशा मुलांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की ज्यांना नीटचे चांगले मार्क्स पडलेत पण ग्रुप क्वालिफाय झालेलं नाही आहे, त्यांच्यासाठी ही बातमी खूप आनंदाची आहे. ज्यांच्यासाठी 10वी अधिक 2 म्हणजे 12वी फक्त तुम्ही पास झाले पाहिजे. आणि 12वी पास होताना तुमचा जो सब्जेक्ट्स आहेत हे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी घेऊन तुम्ही पास झाले पाहिजे. ह्याच्यासाठी PCBचा जो 50% पर्सेंटाईलचा क्रायटेरिया होता, 45 पर्सेंटाईलचा क्रायटेरिया होता, हा आता कॅन्सल झालेला आहे. पण फक्त तो BMS, BHMS, BUMS साठी. हा क्रायटेरिया MBBS, BDS साठी लागू नाही. लक्षात येत आहे काय सांगतोय मी? ओके. In view of the schedule published White Notice number 1, candidate who were not eligible earlier and filled the form only for Group C will be permitted for choice preference filling for the Group B. आता यामध्ये त्यांनी शेवटची एक लाईन टाकले की जे स्टुडंट्स होते जे एलिजिबल नव्हते आणि त्यांनी ग्रुप सी साठी फॉर्म भरलेला आहे, आता ते ग्रुप बी साठी पण क्वालिफाय झालेले आहेत. आणि बी ग्रुपसाठी, बी ग्रुप म्हणजे कुठला? BMS, BHMS, BUMS साठी. या ग्रुप बी साठी ते आता एलिजिबल झालेले आहेत आणि ते आता प्रेफरन्स फॉर्म भरू शकतात. मागच्या व्हिडिओमध्ये मी प्रेफरन्स फॉर्म कधी भरायचा याचा संदर्भात सांगितलेलं. ते प्रेफरन्स आता ते या ग्रुप बी साठी भरू शकतात आणि ते आता एलिजिबल झालेले आहेत मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ हा नोटीस नंबर 5 साठी होता, ज्यामध्ये PCB ग्रुपचे मार्क्स जे होते 50 पर्सेंटाईल हे आता कॅन्सल झालेले आहेत. यामध्ये फक्त तुम्ही 10वी+2 म्हणजे 12वी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी घेऊन पास होणं फक्त गरजेचं आहे. बस, दॅट्स इट. मी आहे डॉक्टर उदयकुमार अशोक कोळी. व्हाईट कोट मेंटॉर्ससाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून आपण खूप सारे व्हिडिओ या विषयावर बनवणार आहोत मित्रांनो. धन्यवाद.